आइए हनुमंत विराजिए, कथा कहो मति अनुसार। प्रेम सहित गाती धरू पधारिए पवन कुमार। पधारिए पवन कुमार। पधारिए पवन कुमार। बोलिए हनुमान जी महाराज प्रिय हो। सद्गुरु भगवान प्रिय हो। नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि।
जय राम हरी जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी तिला आपुलिये करी 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 पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी तिला आपुलिये करी 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 माझे झाले गयावर जन झाली गयावर माझे झाले गयावर जन माझी झाली गयावर विठ्ठले पितराचे ऋण विठ्ठले पितराचे ऋण विठ्ठले पितराची ऋण विठ्ठले पितराची ऋण विठ्ठले पितराची ऋण विठ्ठले पितराची ऋण आदिनी कर्मांतर आले कर्मांतर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर ओम मारिनी हरिहर ओम मारिनी हरिहर ओम मारिनी हरिहर ओम मारिनी हरिहर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे 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 माझे झाले गयावर माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण फिटले पितराचे ऋण फिटले पितराचे ऋण माझे झाले गयावर जन पितराचे ऋण पितले पितराचे ऋण पितले पितराचे ऋण बार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार
विठ्ठल 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 शिवाजी महाराज सद्गुरु विठ्ठल बाबा हर पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण झाली कर्मांतर किंवा केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावरी जन फिटले पितराचे ऋण फिटले पितराचे ऋण फिटले पितराचे ऋण नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा
छकुली छकुली ए छकुली बस. विठ्ठल 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 पिंडपदावरी दिला आपुली करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग. देवमान्य संत, संतमान्य संत, समाजमान्य संत, शास्त्रमान्य संत, राजमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठ असणारा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय मी माझ्या जीवनामध्ये माझ्या पितरांचे ऋण आध्यात्मिक दृष्ट्या कसे फेडले याची मीमांसा या अभंगामध्ये व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती यथामती यथावकाश यथासमज सात्विक चिंतन करणारा कार्यक्रमाच्या सर्व थोडा परिहार देणं महत्त्वाचं आहे. कारणाशिवाय कार्य करत नाही म्हणून शास्त्रामध्ये विचारसागरात सिद्धांत आला. कारण भाव सिद्धांत. कारणाशिवाय कार्य घडत नाही. ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी तुम्ही इथे आला त्या अर्थी काहीतरी कारण आहे म्हणून कारणाशिवाय कार्य घडत नाही. म्हणून आजचं हे निमित्त कीर्तन किमनिमित्ताने आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे तरी पण सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. म्हणून आपल्या सर्वांचे सुपरिचित आदरणीय वैकुंठवासी श्री कृष्णा त्र्यंबक कोल्हे यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनानिमित्ताने प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना भावांजली अर्पण करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. पितरांच्या उद्धारासाठी पुत्रांनी जे शास्त्रविहित कर्म करावयाचे आहेत त्यातील एक विधी म्हणजे हा श्राद्ध विधी आहे. यत श्रद्धया क्रियते इति श्राद्ध. हा काय अर्थ आहे त्याचा? मी सूत्र सांगितलं, सांगा बरं काय. यत श्रद्धया क्रियते इति श्राद्ध हा म्हणजे काय म्हणा. तुम्ही म्हणा ना, तुम्हाला सांगण्यासाठीच बोलावले, तुम्ही सांगा. ठीक आहे. यत श्रद्धया क्रियते इति श्राद्ध म्हणजे अतीव श्रद्धेने केल्या जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. त्याच्यात काटकसर नाहीये. मग ते दोन्ही अंगाने कृतिजन्य आणि वृत्तीजन्य श्राद्धाचे जे प्रकार करायला सांगितले त्यात एक कृतिजन्य श्राद्ध सांगितलं आणि एक वृत्तीजन्य श्राद्ध सांगितलं. विठ्ठल विठ्ठल हो. कृतिजन्य श्राद्ध हे बघा, हे प्रदर्शित होत आहे. त्याला दृश्य स्वरूप असतं. कृतिजन्य श्राद्धाला स्वरूप आहे. आता हे सर्व चालले हे कृतिजन्य श्राद्ध आहे. याच्यामध्ये सुद्धा कुठं काटकसर नसली पाहिजे. वृत्तीजन्यावर पुढे बोलू. ते वृत्तीजन्य श्राद्धाचाच विषय अभंगामध्ये आलेला आहे. इथं कृतिजन्य श्राद्ध आहे. कार्याच्या रूपाने आपल्या वडिलाबद्दलची अंतकरणात असणारी श्रद्धा, निष्ठा, भाव, प्रेम, आस्था, भक्ती, काही शब्द द्या तुम्ही, समानार्थी आहेत सर्व, ती कार्याच्या रूपाने प्रगट करणं याला श्राद्ध असं म्हणतात. तेही कर्मकुशलतेने असावं, समर्पण भावनेने असावं आणि त्याच्यात काटकसर नसावी. मग आता श्राद्ध येते. श्राद्ध कसं दिसते म्हणजे 4 वाजेपर्यंत केलं तरी इथे कुणाला गरम होणार नाही. 4 कूलर लावलेत पोरांनी. मंडप सुंदर, भजने हे बघा इतके मोठे. बर गायनाचार्य वादनाचार्य एकाहुनी बळीरे. बळीरे म्हणजे या माणसाचा कुणी हात नाही धरायचा. हा ले वाजवणारे. मी पण आळंदीतच राहतो. मी अख्खे चोंबाळून पाहिलेले. हा मला पण 32 वर्ष आळंदीत होतात ना. पखवाज वाजवणं आणि पखवाज साथ करणं याच्यात खूप जमीन आसमान इतका फरक आहे. गाण्याच्या टोननुसार पखवादातून बोल निघणं हे एखाद्यालाच प्राप्त होतं आणि
ज्याच्यावर भगवंताची माता पित्याची गुरुची कृपा असते ना त्याच्यात ते हातात सहज निघतं. हो, जशी चाल तसे बोल निघले पाहिजे. काहींचं वाजवणं म्हणजे तू काही का म्हणणं, मी जे वाजवायचं तेच वाजवणार. मग तू आलाप म्हणत असला तरी याचा मुखडा चालू आहे. आता काय नाही, मुखडा तुम्हाला नाही कळायचं काही. ते मुखडा, उठणी, उतरणी, लग्गी, हा हे सर्व बोल असतात. सुंदर. आमचे सोनू महाराज या ठिकाणी सोनू महाराज असले की कीर्तन करायला कधी थकवाच येत नाही. म्हणून सोनू महाराजाचा हात करायचा, काय करायचं, पाय सुंदर या त्यांच्यासाठी गोड वाजवताय. असे चांगले रत्न संप्रदायाला मिळणं हे सुद्धा वैभव आहे. इथे गायनाचार्य महाराज मंडळीमध्ये गणेश महाराज आहेत, कपिल महाराज आहेत, स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराजचे सर्व इथे विद्यार्थी आहेत. माईक सिस्टीमवाल्यात सुद्धा काटकसर नाही. वा, एक नंबर माईक सिस्टीम. नाही काही ना म्हणावं लागतं, इको द्या इको. ते म्हणते असं का, बरोबर मन 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 बास द्या त्याला. बास कळत नाही, फक्त एवढं घेऊन बसतं ते समोर आहे का. सुंदर आमच्या दोघाही बंधूंनी नियोजन केलं. मला हे सांगायसाठी हे सांगायला मी, मला यांचं कौतुक म्हणून मी सांगायला नाहीये. काही काटकसर नाही. यथा योग्यम तथा कुरु. विठ्ठल विठ्ठल या अंतकरणामध्ये त्या व्यक्तीबद्दलची आस्था लागते की हा माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय नाही केलेलं, त्यांच्यासाठी हे करायचं झालं तर तेवढंच कुशलतेने आणि वैभवतेने केलं पाहिजे. म्हणून आमचा शेष असेल, दादा असेल, या दोघांवरती सुंदर असे संस्कार आमच्या कोळीताईंनी आणि आमच्या कोल्हेसांनी केलेले आहेत. त्या संस्कार प्रतीक म्हणून पोरांनी स्वतःच्या घरातून आज बिल्डिंग हे पण केलंच पाहिजे. मी त्याचा पण विस्तार करतो. ऐका, शास्त्रांनी हे सांगायला नाही सांगितलं असं काही समजू नका. हेही सांगायला सांगितलं. मी त्याचं उदाहरण प्रमाणासहित देतो. पोरांनी सुंदर आपल्या वडिलाची वैभव संपन्नता जोपासली, नव्हे त्या वैभवामध्ये भर टाकली नाही, नव्हतं ते दाखवलं. इतकं वैभव वाढवलं मुलांनी. मग शेषी असेल किंवा आमचा दादा असेल, आणि त्याही पेक्षा हे तर कोणी वाढवू शकतं, हे कोणी वाढू शकतं. संपत्तीपेक्षाही सुसंस्कार महत्वाचे आहे. नाही तर संपत्ती हल्ली कुणी कमवतंय, कुणी हिंग लावून विचारणं पैशावाल्याला. आता ते मध्ये असेल ते, आम्ही काय कमी आहे काय, असं आहे. म्हणून हल्ली पैशावाल्यांना खूप किंमत राहिली. असं पैशावाल्यांनी पण डोक्यातलं काढून टाकलं पाहिजे. कोणी विचारणं आता, कोणी विचारणं पैशावाल्याला. जणाकडे माल भरपूर झालाय, त्याच्यामुळे एकावनी बळी त्याच्यातही झालेले आहेत. पैशापेक्षाही ऐका पैशापेक्षाही प्रपन्नता महत्वाची आहे, प्रसन्नता महत्वाची आहे, प्रपत्ती महत्वाची आहे. त्याच म्हणतात सुसंस्कार महत्वाचे आहे. नाही तर सुसंस्कार नसतील, बापाने किती कमवून ठेवलेला असेल तर सूर्यवांना ते संपायला जास्त वेळ लागत नाही. बापाने किती कमवून ठेवले आणि त्याच्याकडे सुसंस्कार नसले तर ते यायला लागलं की मग नारळाच्या पाण्यासारखं येतं. कसं कळतच नाहीये. नारळ फोडा तुम्ही, 1 लिटर भर पाणी निघलं. कुणी भरलं? कुणास माई. देवाची करणी नारळात पाणी, असे गाणे आहे काहीतरी. आता असंही डोक्यात ठेवावं लागत. आता काय करा. ऐका 1 लिटर पाणी नारळ फोडल्यानंतर निघलं. बोला ना, कुणी भरलं? तसं याय लागलं की एखाद्याकडे इतकं येतं. अरे बापरे, बापाला एकटं असतं, चुलत्याला कोणी नसतं, चुलत्याचं येतं, सासू सासऱ्याचं येतं, यायला लागतं. मग नारळाचं पाणी जायला लागलं की कवठाच्या फळासारखं. ते कवठाचं फळ हत्ती खातो, फोडून खात नाही, अख्खच गिळे नका. दुसऱ्या दिवशी हत्ती प्रातविधीला गेला की ते फळ तसं खाली पडलं. कोणी म्हणलं, का हो महाराज, हत्तीने फळ फोडून खाल्लं नाहीये, ते फळ खाली काल तसं पडलं. हत्तीला काय फायदा झाला? फळ फोडल्यानंतर आतमध्ये घर काहीच राहिलेलं नसतं. मग घर कुठे गेला या हाताला सुद्धा सांगता येत नाही. तसं जायला लागलं की कसं जातं हे त्या घरमालकाला कळत नाही, घरमालकाच्या बापाला कळत नाही कसं गेलं. मग ते कसं होतं, कसं झालं, असं काहीतरी आहे ना. काय होतास तू, चल वाजव बोंब. मग आता दुसरं काय करतो बाप? विनोदाचा भाग सोडा. आपल्या मुलांना पैसा कमी कमवा, पण आपल्या मुलांना संस्कार अधिक द्या. त्यापेक्षा बोलू, आपण जाण्या अगोदर कुण्यातरी एखाद्या चांगल्या माणसाच्या हातामध्ये आपल्या मुलांचा हात देऊन ठेवा.
माझ्या रामायणात अशी उदाहरणं खूप आहे. हा, माझ्या दशरथाने रामचंद्र प्रभूजीचा हात विश्वामित्राच्या हातात दिला, वशिष्ठाच्या हातात दिला. बाबा, नाथ सकल संपदा तुम्हारी, मैं सेवक समेत सुत नारी, करेहु सदा लरकन पर छोहू, दर्शन देत रहब मुनिमुहू. लक्ष ठेवा, गेल्यानंतर तुमच्या आश्रयाला माझे नसून चालू आहे. हे झालं दशरथाचं. दशरथम धर्म धुरंधर सबरी ज्ञानी, हृदय भगतीमती सारंग पाणी, ह्याचा अधिकार सांगितला. अरे ज्याला फक्त युद्ध काहीच कळत होतं, तो सुद्धा वाली जेव्हा अंगदाचा हात रामचंद्रजीच्या हातात, महाराज प्रभू, माझ्यासारखा हा बलशाली माझा पुत्र आहे, ज्याचं नाव अंगद आहे, महान पराक्रमी आहे. माझ्यासारखा अनाथाही आपली शक्ती खर्च करायला नको, म्हणून माझ्या मुलाचा हात मी तुमच्या हातात देतो. माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शनावरती ठेवा. मला वाटतं हे जो बाप करू शकतो त्या बापाने खरा आपला धर्म सांभाळला. पुत्राबद्दलची कर्तव्यता, इति कर्तव्यता त्या बापाने यथायोग्य पार पाडली. मला वाटते आमच्या कृष्णासाहेबांनी हा सर्व परिपाठ जपला. आदरणीय प्रातस्मरणीय हृदयनिवासी बाबा म्हणून तर बाबाचा फोटोही नाही ते. बाबांच्या सान्निध्यात लहानपणातच आपले मुलं त्यांच्या चरणावरती ठेवून दिले. बाबा ही मुलं, मला तो प्रसंग इथे स्पष्ट दिसला. आणि माझ्या मुलांना सुसंस्कार, साधूला जवळ मुलं ठेवल्यानंतर तो साधू पण असला पाहिजे. हा, तो साधू पण असला पाहिजे, नाही तर हल्ली हुरळली मेंढी लागली याच्या पाठीला कुठं नरडीला नरडी सांगता येत नाही. हा, साधू घुमलत ये आणि मग कसं त्याच्यापेक्षा पहिलं तुम्हाला आणलं पाहिजे. जरूर तुम्हाला कोणी सांगितलं होतं तिथं जायला? कोणी सांगितलं होतं तुम्हाला जायला? बोंबलले. मग लोकांना आता ऐका, लोकांना हल्ली खरा साधू नाही लागत, लोकांना थोडंसं त्यांच्या पद्धतीचा साधू लागतो. झालं त्याचं ओके. अरे त्याच्या फूक मारल्याने तुमचं चांगलं होत असेल तर तो कशाला फूक मारून तुमच्याकडनं हात पसरतो? कळतंय का? बघा मी काय बोलतोय तर. त्यांनी फूक मारल्यानंतर आपलं चांगलं होत असेल तर तो कशाला तुमच्याकडनं दक्षिणा घेतो? एवढं तर डोकं लावायला पाहिजे का नाही? मग त्याला म्हणायचं ना, तू पण तुझी फूक मार आणि तुझं चांगलं करून घे. म्हणून मला असं वाटतंय का, विचारा वाचूनी न पविजे समाधान. म्हणून संत वाङ्मय आपल्याला विचाराने प्रगल्भ बनवते आणि विचाराची मजबूती त्या व्यक्तीकडे काय बोलतो, व्यक्तीकडे प्रेझन्स ऑफ माइंड, कोणत्या वेळेला काय विचारावा, काय आचार करावा, हा विचाराचा आचार ज्या जीवनामध्ये तो व्यक्ती कधीच फेल जात नाही. कधीच फेल नाही व्यक्ती. आपल्याकडे विचाराची खूपच त्रुटी आहे. आपण विचाराने इतके दुर्बळ आहोत, त्याच्यामुळे आपण कुठं सुद्धा निघलेच. मग आणि मग काहीतरी कानावर की मग म्हणतात ते कसे, त्याच्यापेक्षा तुम्ही हल्ले पाहिजे. तुम्हाला तिथं कोण जा म्हटलं होतं? तुम्हाला निमंत्रण दिलं होतं त्यांनी की या माझ्याकडं? आपला काहीतरी स्वार्थ असतो म्हणून आपण तिथे जातो, मग तिथे फसतो. हा, मग माझे बाबा म्हणायचे, फसली आणि दोन्ही तसली, आंधळा नवरा पांगळी बायको. विठाल विठाल. तो साधू असला पाहिजे. तो साधू कुणाला साधे उसका नाम साधू. एक वाक्य साधूला म्हणतात. एक व्याख्या देतो माझ्या पूज्यपाद बापूंची. अरे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आध्यात्मिक व्याख्या करायची तर मग अजून विस्तार करता येईल. पण साधू शब्दाचा अर्थ आहे सावधान रहे, उसी का नाम साधू. याच्यापेक्षा मोठी व्याख्या नाही कोणती. सावधान रहे, उसी का नाम साधू. हा, इतकं सावधान की एका क्षणाला आपला पाऊल टाकताना सावधान राहिलं पाहिजे माणसाने. हो, कधी कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाहीये. मला याच्यावर अधिक विस्तार नाही करायचा. सावधान रहे वो साधू, आचार से सावधान रहे. बघा, विचार से सावधान रहे, आचार से सावधान रहे और अपने गुरु पर पूरा भरोसा रखे, उसी का नाम है साधू. विठ्ठल विठ्ठल. अशा साधूच्या सानिध्यामध्ये आपल्या मुलाचा हात दिला पाहिजे. मला वाटते आमचे कृष्णा साहेब, कोले साहेब या बाबतीमध्ये सफल झाले. सद्गुरू बाबांच्या चरणावरती दोन्ही मुलांना ठेवलं. परिणाम आज दोन्ही मुलं संपत्तिवान आहेत.
आणि संस्कारवान सुद्धा. संपत्ती आणि संस्कार या दोन्ही गोष्टी एकत्र रासल्या की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती माझी विभूती आहे असं समज. अरे 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 असं 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 हो 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 प्रमाण द्या, प्रमाण घ्या. के जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एकेची ठाया. ते जान धनंजया विभूती माझी. हे अर्जुन, जिथे संपत्ती आणि संस्कार दिसले तर समजून घे ती माझी विभूती आहे. विठ्ठल विठ्ठल. नाही तर काही ठिकाणी संपत्ती भरपूर दिसते, मुलांमध्ये संस्कार दिसत नाहीये. मुलांमध्ये संस्कार रुजवले तो बाप यशस्वी. जरा विचार करा, आपण याच्यामध्ये यशस्वी आहोत का फेल चाललो? आणि याच्यात फेल चाललो असेल तर सावध व्हा आणि आपण त्या मुलांना यशस्वी करण्यासाठी संस्काराची त्यांना शिक्षा भिक्षा दीक्षा देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मी फक्त बोलण्यासाठी उभा आहे, बोलण्यासाठी उभा आहे. मी फक्त विचाराचं प्रदर्शन आपल्या समोर करतोय. स्वीकार ठरवायचे का म्हणजे धाडिले निरोपा. हे निरोप साधू संत देतात. स्वीकारायचा न स्वीकारायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत मुद्दा आहे. स्वीकारलंच पाहिजे असा कीर्तनकारांनी सुद्धा आग्रह करू नये. फक्त विचार आपले ठेवत चालावे, ठेवत चालावे. जिथे पोहोचायचे तिथं पोहोचतील, जिथे पोहोचायचे तिथे पोहोचतील. नाही पोहोचले तर खेद करायचं काही कारण नाहीये. पण ठेवणं विचार हे अत्यंत गरज आहे बाप. विचाराने समाधान प्राप्त होतं. विचार ही मोठी संपत्ती आहे. आणि ते विचार कोणते? रजोगुणी नाही, तमोगुणी नाही, सत्वगुणी विचार. मी त्याच्या पुढे बोलू त्रिगुणातीत विचार. आणि ते विचार माणसाकडे असतील ना, त्याच्याकडे दमडी नसू द्या, अरे तरी तो त्याच्या वैभवात राहतो, तो त्याच्या प्रसन्नतेमध्ये राहतो, तो त्याच्या प्रपत्तीमध्ये जीवन जगतो. परंतु विचार आणि संपत्ती या दोन गोष्टी एकत्रित आल्या तर समजून घ्यावं भगवंताची कृपा झाली. ते भगवंताची त्याचा झाला सफल व्यापार असा म्हणावा लागेल. म्हणून मी जरी कोल्हेताई तुमच्याकडे कमी येतो, परंतु तुमचे दोन्ही मुलं पुण्याकडे आले की बाबाच्या समाधीवर डोकं ठेवायला येतात ही त्यांची प्रपत्ती पाहिल्यामुळे एवढा धाडसा मिळालो. जर ती मुलं आलेच नसते तर कदाचित मी ते हा शब्द बोललो बी नसतो. भले तुम्ही कीर्तन ठेवलं असतं तरी नसतो बोललो. मी माझा अभंग बोललो असतो, निघून गेलो असतो पुढे. पण दोघंही मुलं पुण्याला आले ना तर बाबाच्या समाधीपर्यंत येणार. आता वास्तवात मी येत नाही जास्त, आम्ही येत नाही हे पण मला आशीर्वाद द्या की तू नाही येत तेच बरोबर आहे. मी जास्त घराचे दरवाजे फिरणं सुद्धा माझ्यासाठी चांगलं नाही आहे. मी माझ्या रेंजमध्ये राहणं, कळते का तुम्हाला? लोक दुर्बीण घेऊन असतात, तिकडे बस काय गेले लोक, कोण विचार करे सांगता येत नाही. म्हणून मी बोलून गेलो शब्द, सावधान रहे उसी का नाम साधू आहे. साधू आहे. हो, आपल्या रेंजमध्ये राहिलं पाहिजे. कुणी वाईट म्हटलं तरी चालेल, कुणी नाव ठेवले तरी चालेल, पण आपल्या गुरुनी रेंज जी दिली त्या रेंजच्या बाहेर नाही जायचं. हीच त्याची साधना आहे. विठ्ठल विठ्ठल. मुलांचे लग्न झाले, सर्व झाले, तेव्हा कुणीच नव्हतं म्हणून आम्ही पत्रात राहत होतो, कपडे धुत होतो. हे पोरं आमचे मित्र, आम्ही खेळत होतो. हे शेशी दादा नव्हता म्हणा माझ्यासोबत खेळा, पण शेशी खेळ आम्ही बॉल आम्ही क्रिकेट ग्राउंडला इथेच याच्या. म्हणून लहानपणी एक काळ खूप गोड गेलं. मला वाटतं धर्मपूर सप्ताह चालू होता तेव्हा आम्ही सर्व विद्यार्थी इथेच होतो. माझं वयच किती होतं तेव्हा? माझं वय होतं 12 वर्षाचं, 11-12 वर्षाचा असेल कदाचित. तेव्हा या घरामध्ये राहिलो. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा काळ मी हा सुसंस्काराचा या परिवारात पाहिला. आणि ते सुसंस्कार आमचा शेशी असेल. मी स्तुती करतो असं नाहीये, एवढ्या वर्षांनी बोलायलो. मी काय बोलतो आहे का? एवढ्या वर्षानंतर बोलायलो. चर्मचक्षुंनी, कानांनी, डोळ्यांनी पाहिलं त्याचं मी इथे या ठिकाणी निवेदन करत आहे. मी ही स्तुती करतो असं नाहीये, ही वस्तुस्थिती मी या ठिकाणी सांगतोय. म्हणून यावर्षी मी एकटाच होतो दिवाळीला. शेशी आता शेशी मला इथून काय घेऊन नाही तर एखादा म्हणला असा
आमच्या घरी बाबा येत नाही, आता कशाला जायचं त्यांच्याकडे, असे बरेच लोक म्हणतात आपल्याकडे येत नाही मग आता जायचं नाही. नको येऊ भाऊ, तू काही काळजी करू नको, तू येऊ नको, तू नाही आला म्हणजे माझं काही राहणार नाही. तू काळजी करू नको. तुझं घरात व्यवस्थित बघ, माझं काय पाय बसला तू काय का, तुला तुझं घर व्यवस्थित सांभाळणं आमची काय तू लावतो, आमची वाट लावत बसला तू तुझ्या घरीच राहा, नाही आला तरी चालेल. हो, काही वाईट वाटायचं कारण नाहीये. हा अहंकार नाहीये, ही सावधगिरी आहे, ही सावधगिरी आहे. म्हणून साधूला साधूच्या ठिकाणी राहू द्या, त्याला लय वैभव, पण तू तुझ्या पद्धतीत राहा म्हणायचं असतं, बरोबर आहे. म्हणून मी नाही आलो, याचं कधी कधी वाईट वाटलं तुम्हाला, मी आज लाईव्ह बोलायलो, वाईट वाटलं, पण त्याच्या पाठीमागे माझे काय विचार प्रणाली होती, ही होती विचार प्रणाली की सावधान साधू रहे. हा, असे सुसंस्कार संपन्न 2 मुलं, आता समग्र परिवार, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ आहे. हा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, म्हणजे दोघाही बंधू असे आमचे सुसंस्कार संपन्न हे 2 मुलं. या मुलांनी आपल्या वडिलाबद्दलचा हा श्राद्धविधीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. यत् श्रद्धया क्रियते इति श्राद्ध. हा एवढे शब्द सोडायसाठी आज सात्विक वृत्तीने केल्या गेलेली कृती, याचंच नाव आहे श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. चला, मी 2 मुद्दे दिले. एक कृतीचं श्राद्ध, हे कृतीचं श्राद्ध आहे, आणि दुसरं आहे वृत्तीचं श्राद्ध. वृत्तीचं श्राद्ध म्हणजे आपल्या वडिलांनी दिलेले विचार, आध्यात्मिक विचार, त्या विचाराचा आचार जीवनामध्ये करणं, त्या विचाराचा आचार जीवनामध्ये करणं, याला म्हणत असतात वृत्तीजन्य श्राद्ध. तुकाराम महाराजांनी आपल्या पूर्वजांचा कृतीजन्य श्राद्ध तेव्हा केलं असेल, पण वृत्तीजन्य श्राद्ध करणारा अभंग म्हणजे हा अभंग आहे. पिंडपदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. हे कृतीजन्य श्राद्ध नाही, वृत्तीजन्य श्राद्ध आहे. विश्वंभर बाबापासून ते बोलोबा महाराजापर्यंत आलेली पूर्ण परंपरा तंतोतंत सांभाळणं आणि त्या विचार प्रणालीचा जीवनामध्ये आचार करून तुकाराम महाराजांनी देवाला हस्तामलक केलं. करतळी आवळे तैसा अरी, म्हणून इमं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः. माझ्या वडिलाची मी रसिका देवा, माझ्या वडिलाची मी रसिका, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलाची मी रसिका देवा, माझ्या वडिलाची मी रसिका देवा, माझ्या वडिलाची मी रसिका देवा, माझ्या वडिलाची रसिका देवा. हे तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारमंडा, उपवास पारणे राखीला दारमंडा. जागा कमी पडली. हा, या पुढे 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 या. बस यालाच म्हणायचं श्राद्ध सफल झालं. हा, नाही तर काहींची जागाच भरत नाही. कारण एवढा या वाघमरे साहेब, हो, काहींची जागा भरत नाही मंडपातली, काहींची जागा पुरत नाही. का बरं काहींची भरत नाही? त्याचं कारण हेच कुणाच्या जात नाही कधी श्राद्धाला, कधी मोतीला, कशाला. हे फक्त यांच्याच आपल्याच नादात असं काहीतरी आहे ना, हे आपल्याच नादात राहतात महाराज. कुणाच्या श्राद्धाला नाही, कुणाच्या सुखात नाही, दुःखात नाही. मग कसं येईल? आणि मग म्हणतात तो आमच्याकडे आलाच नाही. कसा येईल तो? तू मेला तरी त्यांनी येऊ नये तर
भामट्या तूच गेला नाही कुणा करतो ते कसे येतील तुझ्याकडं विठाल विठाल. म्हणून एकमेकाच्या सुखदुःखात गेलं की मग हे काय का माझ्या वडिलाची मिराची गा देवा त्या वडिलांचे विचार आध्यात्मिक आपल्या आचारात आणणं हे आहे वृत्तीजन्य श्राद्ध. एक कृतीजन्य त्याचा विस्तार केला. दुसरा आहे वृत्तीजन्य श्राद्ध आज्ञासम गुरु साहिब सेवा. पुढच्या व्यक्तीच्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी श्रद्धा लागते. काय 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 पुढच्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे आपण जीवन जगणं वागणं याच्यासाठी ज्यांनी विचार सांगितलेत ना त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात श्रद्धा लागते. श्रद्धा लागते आणि मग त्याच्या सांगितलेल्या शब्दानुसार जर आपण वागलो तर तीच अंतःकरणातली श्रद्धा वृत्तीत येते आणि त्याचंच नाव तयार होतं वृत्तीजन्य श्राद्ध. आज्ञा समन गुरु साहिब सेवा. माझ्याकडे घेऊ मी माझ्या गुरुची आज्ञा न पाळणं माझं पतन करून घेणे आणि मी माझ्या गुरुची आज्ञाच्या थोडं सुद्धा बाहेर न जाणं. मला वाटतं मी माझ्या गुरुचं वृत्तीजन्य श्राद्ध दररोज करणे. डेली काय खूप बजावते जोरशी टाली बजाव ना. आज मग आवडलं तर मग असं बरं काय काय वृत्तीजन्य श्राद्ध. तसं माझ्या वडिलांनी जर मला सांगितलं पोरो हे बघा विठ्ठलाबाईंच्या पायावर बरं का आणि यांनी सांगितलं तसं तुम्ही जीवन जगा आणि तसं आपण जगू की समजून घ्यावं हे झालं वृत्तीजन्य श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. आपल्या पुरांचं वृत्तीजन्य श्राद्ध या अभंगामध्ये करतात. तुकोबाराय पंढरीची एकनिष्ठ वारकरी. का बरं? त्यांच्या परंपरेतच वारी आली. एकादशीचं व्रत, पंढरीची वारी आणि भगवंताचं नामस्मरण ही तुकोबारायची परंपरा आहे. या 3 सूत्रामध्ये तुकोबारायची परंपरा आहे. प्रमाण घ्या. व्रत एकादशी करीन उपवासी 2 गायीन अहर्निशी मुखी नाम. इथं 2 आले. या प्रमाणामध्ये 2 आले. व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम या 2 गोष्टी झाल्या. आणि दुसरा आहे का पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि नगरी पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आणि कनकरी तीर्थव्रत आणि कनकरी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत आणि कनकरी तीर्थव्रत. इथंच मला प्रवेश करायचा आज का. एकादशीचं व्रत, रामकृष्ण हरी मंत्राचा जप, मंत्र दिला राम कृष्ण हरी आवडीचा मंत्र सांगितला झोपा वगैरे वगैरे सर्व तुम्हाला पाठ आहे. हो म्हणून पंढरीची वारी, भगवंताचं नामस्मरण आणि एकादशीचं व्रत या 3 सूत्रामध्ये जगद्गुरु तुकोबारायची अख्खी परंपरा आहे. साधनेची परंपरा. आणि कनकरी तीर्थव्रत. पंढरी सोडून तुकाराम महाराज कुठेच गेले नाही. वारीच्या संदर्भाने त्यांचे पूर्वज कुठे पंढरी सोडून गेले नाही ते सुद्धा गेले नाही. बाकी सर्व संत गेले. ज्ञानोबराय गेले, नामदेवराय गेले वगैरे वगैरे सर्व संतांनी तीर्थयात्रा केली. जवळ हे सगळं सिद्ध आहे. आता चालावया पाय तवतू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. ज्ञानोबराय वगैरे सर्व संत तीर्थयात्रेला गेले. परंतु तुकाराम महाराज एक संत असे आहेत जे पंढरी सोडून पुन्हा दुसरीकडे कुठेच गेले नाही. आमचा विठ्ठल प्रचंड न पाहो अनिका देवाचे तोंड एका विठ्ठला वाचून न करो अनिका देवाचे भजन. मी दुसऱ्या तीर्थाला कुठं जाणार नाही, दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही, दुसऱ्या देवाचं ना. अशी एकनिष्ठ उपासना त्यांची पंढरी राजाची. मग पंढरीचीच वारी त्यांनी केली. बाकी कोणत्या तीर्थयात्रेला गेले नाही. मग इथं कस काय शब्द आला माझे झाले गयावर्जन. मी इथे गयेची वारी केली असा निर्देश मग कस काय इथे आला. त्याचं कारण त्याचं कारण संत लोक परंपरेने असं सांगतात. जगद्गुरु तुकोबाराला काही तीर्थयात्रेला नाही भाविक भेटली. आणि मग तुकोबारायाने सांगितलं वारीला चाललात? हो. कुठे चालला वारीसाठी आपण? कोणत्या तीर्थयात्रेला चाललात? म्हटले आम्ही काशी, प्रयाग,
गया, आम्ही एवढ्या तीर्थक्षेत्राला चाललो, तुम्ही काशीला चालले का? म्हणे हा, आम्ही काशीच करायला आम्ही काशीला चाललो. बरोबर ठीक आहे, चला ना आमच्यासोबत. नाही नाही म्हटले, माझी एकादशीची वारी आली, आता मला नाही तिकडे येणार. अहो चला. नाही आता मी पंढरीला माझी पुढची वारी आहे. पण तुम्ही चाललात ना, तुम्हाला शुभेच्छा माझ्या. तुम्ही चालला तर शुभेच्छा, पण तुम्ही चाललात तर एक काम करू, मी पत्र देतो. ते पत्र काशी विश्वेश्वराला, प्रयागराजाला आणि गयेला एवढं पत्र आमचं पोहोच कराल, अवश्य करू. आणि मग तुकाराम महाराजांनी 3 पत्र लिहिले बरं का. एक काशी विश्वेश्वराला, सर्व तुम्हाला पाठ आहे मला माहिती आहे. एक काशी विश्वेश्वराला पत्र लिहिलं, एक प्रयागराजला पत्र लिहिलं, कारण प्रयागराज तीर्थराज आहे ना, तीर्थाचा राजा प्रयागराज आहे. तिथे गंगा, यमुना आणि सरस्वती याचा आध्यात्मिक भाव वेगळा वेगळा आहे. गंगा म्हणजे भक्ती, सरस्वती म्हणजे ज्ञान आणि यमुना म्हणजे कर्म. भक्ती, ज्ञान आणि कर्म या तिन्हीचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रयागराज आहे. मग प्रयागराजाला एक पत्र लिहिलं स्वतंत्र, एक काशी विश्वेश्वराला पत्र लिहिलं आणि 3रं पत्र लिहिलं गयेला लिहिलं. हे गयेला लिहिलेलं पत्र म्हणजे आजचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल नाही, घड्याळ यासाठी पाहिजे, पुढचा विस्तार किती करायचा. ऐका ऐका ऐका, गडबडीत विसरून आज जण म्हणतात बाबा असे बरेच प्रचार करतात. मला जरा धोरणात तुम्ही पण अतिरेक करू नका. माझं वय याच्यामुळे कुणाला कधी उलटून बोलत नाही, माझा स्वभाव पण नाही माझा, आणि मी बोलत पण नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. मी समजू शकतो तुम्ही माझी माघारी चर्चा म्हणजे मी करता म्हणजे मी काहीतरी विशेष आहे. माझी माघारी काहीतरी चर्चा करता म्हणजे मी विशेष असल्याशिवाय तुम्ही माझी चर्चा करता का? तुमच्या मुखात माझं नाव कायम राहते म्हणजे मी किती पुण्यवान असेल, मी किती मोठा असेल. तुम्ही माझी चर्चा करून मला खूप मोठेपण देताय, अशीच तुम्ही चर्चा करत राहावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. हा, असंच तुम्ही माझा जय जयकार करत राहावा. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जगन्नाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटी मी माझा धर्म मानतो. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. तुमच्या समोर हापशिडीतला एवढा झालो, कदाचित त्या हापशिडीतला एवढा झालो म्हणून तुम्ही असं करता की काय. पण तुम्ही जर माझ्यासोबत करत असं तुम्ही मला सोबत करून दाखवा. मी प्रमाणे खरं तुम्ही तत्वनिष्ठ आहात. हा, जर तुमच्या समोर हापचिडीत एवढा झाला असेल तर मी तुमच्या मुलासारखा आहे. तुमची दृष्टी तुम्ही एवढ्या वर्ष तुमच्या मुलासारखी माझ्यावर व्हायला पाहिजे. हे आपला मुलगाच आहे. नाही, मी जमीन नाही मागत तुमच्या नावावरची, ती तुमच्या पोराला द्या. परंतु कमीत कमी अरे आपल्याला 2 मुलं आहेत, आपल्याला 1 मुलगा आहे, तर हाही आपल्यासमोर लहानाचा मोठा झाला, हेही आपला मुलगाच आहे असा भाव ज्या दिवशी तुमच्या मनात येईल, मी समजेल की तुमच्यासमोर हापचड्डी घालून मी फिरलो, याचं फल सफल झालं. असं तुमच्यात भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ऐका 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 सांगायचा भाव हा असा आहे. तरी पण माझं वंदन आहे, मी कुणालाही काही बोलणार नाही. माझा प्रणाम आहे सर्वांना. जय श्याराम. अपना गुरु और अपने गुरु की तत्वता, इतना ही ध्यान रखने का है. हो, तुकाराम महाराजांनी कोणती गयेला पत्र लिहिलं आणि गयेला पत्र दिल्यानंतर तुकाराम महाराज तिथे वृत्तीजन्य श्राद्ध करतात. गयेला गेलं पाहिजे, गयेला पिंडदान करायचं. तीर्थ प्रयागला, काशीला आणि गयेला या 3 ठिकाणी पिंडदानाचं महत्व मानल्या गेलेलं आहे. त्या गयेला रामचंद्र प्रभूंचं पिंडदान केलं आणि तिथं जर तुम्ही हात आलेला आहे, जर आता तुम्ही पाहिला असतं तर का सीतेने त्याने पिंडदान केलं पण असं हात असा आलेल्यावर गे तुम्ही ती फल्गू नदी पार करून जावी लागते. कोणती तिथं आधी सांगतील काय आता विचारू तुम्हाला. तिथं फल्गू नदी आहे, फल्गू नदी ऐका ऐका. ती नदी पार करून पलीकडे गेलं की मग तिथे असा हात आहे आणि तिथे सीता मातेने रामचंद्र प्रभूजींनी, आता त्याचा पाठीमाग मोठा इतिहास आहे ऐका. ती फल्गू नदी म्हणजे किती पूर येऊ द्या महाराज, किती पूर येऊ द्या, पाणी गेलं की लगेच कोरडी होती. ती कोरडी होते म्हणजे वरून पाणी नाही वाघमारे सर, पण खोदलं ना थोडंसं खड्डा केला आलंच पाणी. ते काय बरं तसं, त्याच्या पाठीमाग तो श्राप दिलेला आहे सीता मातेने वगैरे वगैरे. ते गाईला दिला, वृक्षाला दिला, त्या फल्गू नदीला दिला, त्यांनी खोटं सांगितलं म्हणून ऐका ऐका ऐका. पण त्या फल्गू नदीमध्ये पाणी येतं बरं का, पण कडलं की खाली पाणी येतं त्या फल्गू नदीमध्ये. अशा गयेला पिंडदान करण्याची खूप मोठी शास्त्र नियमावली सांगितलेली आहे. म्हणून बरेच जण तिथं जाऊन
श्राद्धविधी करतात. मी सुद्धा केलेलं आहे तिथं. मी माझ्या बाबाचं पिंडदान तिथे, प्रयागराज वगैरे वगैरे सर्व ठिकाणी केलं. आम्ही केलं पाहिजे तिथे गेल्यावर. हा लोक नाही नाही ते काय करणार, आपण आपल्या वडिला शिकायचे. हा आपल्या काम करायचं. मी आम्हाला आपल्या शास्त्राने सांगताना फटवून टाकायचं. त्यांचा धर्म काय त्यांनी बघू, आपण आपल्या वडिलासाठी केलं, दिली दक्षिणा, प्रणाम केला, निघून यायचं. बाकी कशाला उठ आमचे बाबा म्हणायचे बाकीच्या उचाताप्या कशाला करायच्या. आपण केलं आपण आपल्या पोरांसाठी केलेलं आहे एवढाच भाव मनात ठेवायचा असतो. म्हणून ते श्राद्धविधी तिथे केलं पाहिजे. तुकोबार आहे आपल्या पूर्वजांचं वृत्तीजन्य श्राद्ध शब्दात करतात. कारण तुकाराम महाराज म्हणले माझ्याकडे सर्वात मोठं धन कोणतं असेल ना तर ते शब्द आहे. आम्हा घरी धन शब्दाची तनती, 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 शब्दाची तशस्त्रियत करू, शब्दाची तशस्त्रियत करू, शब्दाची सोबत शब्दात्मक वृत्तीजन्य म्हणालो आम्ही. वृत्तीजन्य श्राद्ध तुकोबार आहे. शब्दामधून गये मातेशी संवाद साधून करतात. हो, कारण त्यांच्या समोर त्यांचं सर्वात मोठं धन कोणतं तर शब्द आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आणि त्या शब्दाच्या माध्यमातून गयेशी संवाद साधतात म्हणजे श्राद्ध करतायत. हा, आणि गये मातेला म्हणतात गये माता मी माझ्या पूर्वजांचं श्राद्ध शब्दामध्ये वृत्तीजन्य तुझ्याजवळ करत आहे. मी श्राद्ध करत असताना काय आता पूजा मांडेन तुम्ही पिंड ठेवा. पिंड ठेवला की आतमध्ये आता हे कर्मकांड आहे. हे कर्मकांडामध्ये सूक्ष्मता बाळगलीच पाहिजे. कारण कर्ममार्ग हा सूक्ष्म आहे. चार मार्ग सांगितले ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती. त्याच्यामध्ये ज्ञान मार्ग कठीण आहे, योग मार्ग दुसरे वगैरे वगैरे. कर्ममार्ग हा सूक्ष्म आहे. मंत्र चळे थोडा धडची होय वेळ. भागवतामध्ये कथा अशी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि ब्रह्मवृंदाकडनं थोडासा श्लोक चुकला. जो पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करायचा होता झाली मुलगी. का बरं? मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा. म्हणजे चुकल्या जात ऐका ऐका. म्हणून कर्म मार्ग सूक्ष्म आहे. म्हणून कर्म मार्ग करत असताना खूप कुशलता वापरावी लागते. तुकाराम महाराज वृत्तीजन्य श्राद्ध करत असताना ते शब्दात करतात. शब्दात करतायत. हे गया माता मी माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी मी तुझ्याजवळ कृतीचा पिंड नसेल अर्पण करत तुझ्याजवळ, पण मी माझ्या शब्दातला भावजन्य वृत्तीजन्य पिंड मी तुझ्या चरणावरती अर्पण करतो आहे. आणि तुझ्याच चरणावरती अर्पण करतो असं नाही. मी माझ्याच हाताने हा पिंड ज्या वडिलापासून मिळाला बघा, मी लक्षपूर्वक बोला, मी माझ्या पूर्वजाकडून आम्हाला मिळाला. आपल्याला हे कोणापासून मिळालं? आपल्या वडिलापासून मिळालं. या वडिलांनी आपल्या जन्म दिला त्या वडिलांचं सुद्धा ऐका ऐका त्या वडिलांनी आता म्हणतात काय काय म्हणतात ते काय बांधपात बोलतात. म्हणजे अरे मी तुला दुग्धपान करविलं, लहानाचं मोठं केलं. तो म्हणला किती भाडं झालं सांग. असे जन्माला आले ना समजून घ्यावं हिरण्यकशिपूच आले आपल्या पोटी. विठ्ठल विठ्ठल. जर आपल्या आईवडिलांना असा शब्द उलटून जर मुलं बोलत असतील ना, एक वाक्य बोलू का, त्याच दिवशी त्या आईवडिलांनी नरक भोगला. हा दुसरा कोणता मग नरक त्यांच्यासाठी? अप्रसन्नता हाच नरक आहे, त्याच्यापेक्षा दुसरा कोणता? म्हणून आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी, तर आपण पण त्यांच्यासाठी काही करणं गरजेचं असतं. विस्तार करणार मला सांगायला आनंद होईल.
आमच्या सरांची इतकी सुंदर सेवा केली पोरांनी इथे, जरी ते बिचारे ड्युटीला होते, परंतु सर्व मी दोनदा भेटून ना, सर्व व्यवस्थित होतं, स्नान घालण्यासाठी वगैरे वगैरे सर्व लावलेली व्यक्ती होती आणि व्यवस्थित. आता ड्युटी सोडून तर पोरं नाही थांबू शकत इथं, पण पोरांनी सर्व व्यवस्था केली, अगदी यथा योग्य केली. त्यांना काही म्हणजे ब्रेनचा थोडासा आजार असल्यामुळे काही गोष्टी समजत नव्हत्या, तर सर्व जाग्यावर त्यांच्या त्या केल्या. बस मला वाटतं हे खरं शाट होतं, ती श्रद्धाच होता. नाही तर मग जिंदे बाप रोटी न देवे, अरे मरे बाद पछतयो रामा, मरे बा आई रे बैमान दुनिया आई रे, याच्यातच पद आहे ते, जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतयो रामा. आणि मग लोकांसमोर असे करतात, पिंडदान करतात, लोक दाखवतात, प्रदर्शन करतात, असे हाणले पाहिजे धरून. अगोदर सांभाळत नाही, मग लोकांसमोर करतात लाजगाच्या आणि दाखवतात आम्ही खूप काय केलं. मग म्हणतात नाही नाही मी लय सेवा केली बरं का, तुला असा उसात नेला पाहिजे, तिकडून हाणला पाहिजे धरून, काहीच केलं नाही भामट्या तू. ऐका ऐका, केलं पाहिजे आपल्या वडिलांचं. त्या वडिलांना प्रसन्नता असताना दिली की मग ती व्यक्ती प्रसन्नतेने जाते, काही कमी पडत नाही. एक वाक्य बोलू, ज्याचे पितर प्रसन्न असतील त्याच्या जीवनामध्ये कधीच संपत्तीची कमी पडत नसते. ते सूत्र लिहून घ्या, ज्याचे पितर प्रसन्न आहेत त्याच्याकडे संपत्तीला तुटवण राहतं. आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. मग कल्याण भो, कल्याण मस्तू असे पितर आपल्याला आशीर्वाद देत आहेत. म्हणून पितराबद्दल हा भाव, पितरांच्यासाठी आपण हे श्राद्ध विधी केलंच पाहिजे. मी कित्येक वेळा त्या ओव्या सांगितल्या ना, यत यत बघू, उद्या पण मला कीर्तन तिकडे पण विस्तार करायचा आहे आपल्याला. आता माझ्या समोर येणं डोळ्या, यत यत्र श्राद्ध विवर्जितम, अग्निमुखी हवन आल्या, अग्निमुखी हवन न देवपूजन, प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदरून न करील अतिथी. मग असा हातीचे सर्व जाईल ज्ञानेश्वर महाराज. मग सर्व निघून जाईल जर पितराच्या बाबतीत नाही भाव ठेवला. आणि पित्र जर समाधान होऊन गेले तर मग कल्याण इच्छिती तया नरा. तुकाराम महाराज पिंड ज्याकडनं मिळाला आणि ज्याच्यासाठी मिळाला ना, हे काय हा माझा पिंड त्या परमात्म स्वरूपाला अर्पण केला आणि माझ्या पूर्वजांचं श्राद्ध या योग्य वृत्तीने केलं. अभंगाचं पहिलं चरण. पिंड पदावरी, पिंड पदावर, हो 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 हो, पिंड पदावरी, पिंड पदावर, हो 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 हो, पिंड पदावरी, पिंड पदावरी, हो हो हो, पिंड पदावरी, पिंड पदावरी, हो हो हो, पिंड पदावरी, पिंड पदावर, हो हो हो, पिंड पदावरी, पिंड पदावर, हो 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 हो, पिंड पदावरी, पिंड पदावर, हो 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 हो, पिंड पदावरी, पिंड पदावरी. तिला फुले करी, तिला फुले करी, तिला फुले करी, तिला फुले
का? हा, ही चाल लाईव्ह चालू आहे ना. ही चाल, या चालीचे निर्माते उद्गाता म्हणजे आमचे कपिल महाराज माळवदे आहेत. मी यासाठी सांगायलो ऑनलाईन, नाही तर हीच चाल ऐकायचं कुणीतरी दुसरंच म्हणायचं आणि जे प्रसिद्ध झालेले त्यांनीच म्हणायची आणि मग सांगायचं यांनी म्हटली, तयार केली यांनी, ते म्हणतील नाव त्यांचं आणि मग म्हणतील त्यांची कपिल महाराज चाल म्हणतात. असं व्हायला नको म्हणून मी ऑनलाईन सांगतो की ही चाल कपिल महाराजाची. किंवा एखाद्या मोठ्याने म्हणजे तर अजिबात श्रेय घ्यायचं कारण नाही. विठाल विठाल काय नाही, एखादी चाल जरी अशी फॉर्मला आली ना तुम्ही फेमसच. मग एका चालीचे 15,000. हो काय लोकाला काय आता. हो पण कशी काय, मला मुंबईला कीर्तन फक्त पाहतात चाल ऐकण्यासाठी माझी सारंग रागाची चाले ते आपलं स्वतंत्र त्या चाली निर्माण होतं. त्या चालीसाठी मला कीर्तन केलं माझं. मी म्हणजे हो तिथे तुम्ही टेन्शन करतो काय काय हो मी नुसतं आला आणि त्यांनी सांगितलं चाल फिट जायला पाहिजे. काळजीच करू नका. मग ती एवढी चाल म्हटली, तेवढ्या चाली तेवढं आणल्यावर मग आम्हाला लोक किती चालीची झाली. मग आम्हाला कळालं आपण बी चालीतून थोडस जरा कुणाला काय आवडलं आता सध्या महाराष्ट्रात काही सांगता येत नाही. बरे चला चांगले विठाल विठाल. तुकाराम महाराज म्हणतात पिंड पदावरी दिला आपुली करी. मी माझा पिंड मी त्या पदावरती समर्पित केला. कोणत्या पदावरती? ज्या पदातून माझा पिंड आला. बघा 1-2 मिनिटं लक्ष द्या. थोडासा आध्यात्मिक भाव लक्षपूर्वक आहे. 2 ते 3 मिनिटं. माझा पिंड ज्या पदातून ज्यांच्यात आपल्याला देव कोणी दिला? परमात्मा दिला. हा देव दिला, देव भजन देवानी दिला. आलो कोणाच्या आपण? वडिलांच्या माध्यमातून, आईच्या माध्यमातून. आई वडील हे आपल्याला आपण त्यांच्या थ्रू इथे आलो. नाही तर पाठवलं कुणी आपल्याला? आपल्याला परमात्म्याने पाठवलेला आहे. मग ते पद म्हणून 15व्या अध्यायात ममय वांशो जीवलोके आपण त्याचेच अंश आहोत. आपण त्याचेच अंश आहोत. आणि मग अंशामध्ये वामारे सर अंशामध्ये एकत्रित झाल्यावर काय झालं? एकरूपता झाली. एकरूपता झाली म्हणजे अहम ब्रह्मास्मी मी तू पण जाऊ दे दुरीन एकची घोंगडे पांघरू हरी. एक स्वरूपता, एक रूपता, ती ब्रह्मरूपता मला प्राप्त झाली. आणि ती प्राप्त करण्यासाठी काय केलं तुम्ही? मी माझा पिंड पंचभूतात्मक जो आहे ना हा पिंडच त्या परमात्म्याला समर्पित केला. मग तुम्ही तिथे शब्द म्हणसाल की परमात्मा शब्द नाही आला, तिथे पद शब्द आलाय. पिंड पदावरी दिला. आम्ही तर त्या पदाला पिंड समर्पित केलाय. हो मग ते पद कोणतं आहे? ते पद कोणतं आहे? ते पद म्हणजेच परमात्मा आहे. परमात्मा आहे. प्रमाण घ्या 15व्या अध्यायातला 4था श्लोक काढा. पदम आलं बरं का? ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रत्येते ततः प्रवृत्ति प्रसूता पुराणी. ततः पदम तत्परिमार्गितव्यम. मग कोणतं पद आहे? परमात्मा सुपता हेच पद आहे. आणि त्या पदाला मी माझा पिंड अर्पण केला. समजन दृष्टी विठ्ठवरी साजी रे. समचरण दृष्टी विठ्ठवरी साजी रे. तेथे माझ्या वृत्ती राहो. तेथे माझी हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विठ्ठवरी साजी रे. समचरण दृष्टी विठ्ठवरी साजी रे. तेथे माझी हरी वृत्ती राहो. तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे पद कोणतं आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. ततः पदम तत्परिमार्गितव्यम. त्या परमात्मा हा पंचभूतात्मक देह, हा देह आणि तो पिंड समर्पित केला. आणि तो केला कोणी? करायला लावला नाही. मी माझ्या स्वेच्छे तो केला. दिला आपुलिये करी. मी माझ्या स्वेच्छेने तो पिंड त्या परमात्म्याशी समर्पित केला. आणि खरं असं आहे बरं का, आपण त्या देवाला समर्पित होणं
समर्पित होणं हीच सर्वात मोठी भक्ती. पंढरीच्या वारीला जातो म्हणजे समर्पित होणंच आहे. समर्पित होणंच आहे. रात्रंदिवस त्याचं भजन करणं हे समर्पित होणंच आहे. बर 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 ऐका ऐका ऐका. त्या परमात्म्याच्या वेदजन्य आलेल्या सर्व वाङ्मयातून संत वाङ्मयापर्यंत जेवढे आदेश आले त्या आदेशाचं पालन करणं मला वाटतं हे समर्पित होणंच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या परमात्म्याला मी माझा पिंड अर्पण केल्यामुळे झालं काय? माझे झाले गयावर जन, 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 माझे झाले गयावर माझे झालं गयावर जन. विठ्ठले पितरांचे ऋण, विठ्ठले पितरांचे ऋण, विठ्ठले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन. विठ्ठले पितरांचे ऋण, विठ्ठले पितरांचे ऋण, विठ्ठले पितरांचे ऋण. हो माझे झाले गयावर जन, गयावर जन, परमात्म्याला समर्पित केला आणि त्याच्यामुळे माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. माझी गैरवारी संपन्न झाली म्हणजे त्याच्यामुळे हो माझे झाले गयावर्जन आणि माझ्या पिताच्या ऋणातून मुक्त झालो. आपल्यावर काही ऋण आहेत पहा, त्या ऋणातून मुक्त होण्या आपलं हे आद्य कर्तव्य. आणि त्या ऋणातून मुक्त नाही झालो तर ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा यावं लागतं, पुन्हा पुन्हा यावं लागतं. ते ऋण फेडले आपल्या किती प्रकारचे ऋण? 4 प्रकार केले, काही काही 3 प्रकार शिकले. 3 प्रकारचे ऋण आहेत आपल्याकडे. एक देव ऋण आहे, दुसरं आहे ऋषी ऋण आहे आणि तिसरं आहे मातृपितृ ऋण. चौथं एक करता येईल आणि गरजेचं पण आहे, त्याचं नाव आहे देश ऋण. आपल्यावरती देश ऋण पण आहे. 4 ऋण आहे, शास्त्रात 3 प्रकार केले, देव ऋण, ऋषी ऋण आणि मातृपितृ ऋण. चौथे करतो ते आहे असे 4 ऋण आपल्यावरती आहे. त्या ऋणात आपण मुक्त झालो पाहिजे. ते ऋण वैपै देखुनी अंगी. अरे देव सुद्धा भक्ताच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ज्ञानोबा म्हटले, त्याच्यासाठीच अवतार घेतो. जन्म ते भगवंताचे अवतार कशासाठी आहेत? अवतार भक्तासाठीच आहे ना. त्यांच्यासाठीच अवतार आहे. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे ते ऋण वैपै देखुनी अंगी. त्यांची परिचर्या त्याची सेवा करतो त्या संताची. कशामुळं? त्यांचं ऋण आहे. मग देव जर भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अवतार घेत असेल तर आपल्यावरती केलेच पाहिजे. आणि नाही प्रयत्न केले तर आपल्याला पुन्हा पुन्हा इथं जन्माला यावं लागतं. ते ऋण फेडण्यासाठी पहिलं ऋण आहे देव ऋण. याचा विस्तार अधिक नाही. देव ऋण आहे सांगू गेलो, देवानी नरदेह दिला, देह दिला देह. तसं देवानी का दिला त्याचा विस्तार असं शास्त्रांनी केलाय, आपल्या वेळ नाही आता. पण शास्त्र आणि पाप आणि पुण्य हे आपल्या आपल्या बुद्धीने हे समान होऊ शकत नाही. मग हे पाप आणि पुण्य समान करणारा कोण असतो? तर पाप आणि पुण्य समान करणारा परमात्मा आहे. धर्माची धूम पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. बायपास करू आपण पूर्व एवढ्यातच भागून घ्या. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. कारण आपण कधी कधी ज्याला पाप समजतो ते कधी आपल्याला पुण्य कधी पाप करण्याची शक्यता असतो. याचा विस्ताराचा आता नाही इथे. फक्त मला एवढा भाव मग आपल्याला हा देह मिळतो. मग कशासाठी मिळाला? भजनासाठी मिळाला. मग भजनासाठी मिळाला तर ज्याच्यासाठी ज्याची निर्मिती त्याने कर हे त्याचं परम प्रयोजन. यश कृती यश उत्पत्ती हे तदैव तत्मुख्य प्रयोजन. ज्याच्यासाठी ज्याची उत्पत्ती त्याने केली पाहिजे. मग नरकाची उत्पत्ती तर परमात्म्याच्या सेवेसाठी आहे. भक्तीसाठी खरं तर देवा हा देवाच्या भजनासाठी आहे, संसाराच्या वेळेसाठी नाही. पण तुम्ही लोक देवाचे भजन न करता चाललाय आपलं तिकडच करू नका. सोनी संसारी तुम्हाला दिलं मत अगोदर ज्ञानोबाई, पण ते ज्ञानोबा शेवटी सांगतात लट्टिका व्यवहार सर्व हा संसार उपक्रम आणि उपसंहार चांगल्या शास्त्रवेत्ताकडून आपण शिकून घेतला तर त्याचा अर्थ लागतो. ज्ञानोबाला अवस्था धरली आपली की संसारात
कारण तू राहणारच आहे, मला माहिती आहे. राहणारच आहे. निघ म्हटलं तरी निघणार नाही. मग तू संसारात राहा. अगोदर त्याला महत्व दिलं, पण संसारात राहून तू जिभे निघू तरी ऐकणा वगैरे हा. पण त्याची अवस्था हळूहळू हळूहळू हळू अंगणवाडी पहिली दुसरी असं आला ना, मग चांगला पुढं की मग ज्ञानोबाने सांगितलं सोडते व्यवहार सर्व हा विन वाया धार का घालीची सोडून दे त्याला त्या प्रपंचाला आत्म्याशी समर्पित हो. ज्ञानोबाला हे सांगत असताना आपल्याला त्या परमात्म्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे. भजन त्याच्यासाठी जर नाही केलं तर आपण त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होत नाही. त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी माणसाने भजन करावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणून सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणलं बरं का. काय 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 का माणसाने भजन करावं. कारण ओ त्या देवाने त्याने तुझी काय नाही केली चिंता. तुकाराम म्हणतात तुझ्या काय केलं नाही त्या देवानी. बाळा दुधा कोण हे सर्व प्रमाण प्रश्नार्थ ए बाळा त्याने तुझी काय नाही केली चिंता भजन कर. बरं अजून दुधा कोण कैतो उत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी दूध मागतो कापू सर बोरेगा. अरे जेव्हा दात तेव्हा ही पक्षामध्ये दूध मी प्रश्न आहे बा दुधा कोण कैतो उत्ती कोण दुधाची उत्पत्ती करतो. जन्म होणं आणि आईला दूध देणं हे युगपत कोण देतो. देव परमात्मा परमेश्वर भगवान. म्हणून बाळा तुला दुधाची उत्पत्ती त्याने केली. बरं वाढवी श्रीपती सवेदोनी या शब्दार्थ असं सांगतात. कमी पडलं बाळ उपवाशी राहतं, अधिक झालं तर आईला त्रास होतो. मग देवाला दोघांची काळजी आहे. आईला त्रास होणार नाही एवढं कमी आणि बाळ उपवास राहणार नाही एवढं जास्त. बाबा त्याने तुझी एवढी काळजी केली त्याचं तू भजन कर आणि त्याच्या ऋणातून उत्तीर्ण हो. सांगतो देवऋण आहे. देवऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी माणसाने भजन करावं. दुसरं आहे ऋषी ऋण. ऋषी ऋण म्हणजे हे वाक्य बोलून देवाच्या ऋणापेक्षा सुद्धा संतांचं ऋण जास्त आहे. कारण देवानी जन्म दिला वडिलांच्या माध्यमातून. त्याचा अर्थ घ्या. देवानी जन्म दिला पण संतांनी आपल्याला जीवन दिलं. कसं जगावं, कसं राहावं, कसं बोलावं, कसं हो काय बोलू नये, काय बोलावं, काय खाऊ नये, काय खावं नाही ते मग खात होतं काय ते काय झालं इथं काय झालं काय खातो म्हणून मी आपलं ते म्हणूनच मी लिननचं कापड जास्त खातो की असं असं घेतो. काय खावं काय खाऊ नये, काय काय पिऊ नये, काय पाहावं काय होऊ नये, काय बोलावं काय बोलू नये याचं प्रतिकरण करून आपलं जर विवेक दिला तर त्याचं नाव आहे संत. कारण त्याच्यावर ऑलरेडी जास्त आहे. संत ते विवेका असणे की संतांनी आपल्याला जीवन असं जग पेक्षा ऋणापेक्षा संतांचं ऋण यावरती अधिक किती आहे काय सांगू आता संतांचे उपकार. 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 भज निरंतर जागविती. भज निरंतर जागविती. भज निरंतर जागविती. म्हणून संतांचे उपकार काय. महाराजाला पहिला शब्द काय शब्द लावावा लागला. काय सांग आता. काय सांगू म्हणजे तिथे असमर्थता व्यक्त केली. मी माझ्या वाणीने कसं सांगू आता काय सांगू. तो काय शब्द दोन्हीकडे चालतो. म्हणजे कधी काही सांगण्यासारखं नसतं ना तेव्हा पण काय शब्द वापरावा लागतो. सुद्धा काय सांगू असा मोठा प्रश्न होतो. कधी कधी काहींचं सांगण्यासारखं काहीच नसतं ना मग आपल्याला म्हणावं लागत असते काय सांगावं साहेबासाठी. हो साहेबांच्या बाबतीत काय सांगावं. काय वांग सांगा साहेबांनी काय सांगितलं केलं नाही काय सांगतात चांगलं मग म्हणावं लागत काय सांगावं साहेबांच्या बाबतीत काय काय सांगावं काय काय तेव्हा नाव विला असतो काय येतो आणि कधी कधी सांगतात खूप असतं कसं सांगावं त्या वाणीचं तू शकत नाहीये. म्हणून असमर्थता व्यक्त केली. काय सांगू आता संतांचे उपकार. कारण संतांचे उपकार सांगण्यासाठी नाही सांगण्यासाठी नाहीये ते अनुभव माहिती विचार सांगत आहे. मग ते पार्थिकता प्रातिभाषिकता व्यावहारिकता मग ते पार्थिक सत्यमध्ये बोलणं नाहीये अनुभव आहे. आता नाही विचार करता तसं संतांचे उपकार हे बोलण्याचे नाही सांगण्याचे नाही अनुभवण्याचे. म्हणजे कसं एक व्यवहारिक सत्य आहे. व्यवहारिक सत्य बोललं पण आहे. व्यवहारिक सत्यमध्ये बोललं पण आहे अनुभव. भाषिक सत्य प्रातिभाषिक सत्तेमध्ये बोलणं पण नाही आणि अनुभव पण नाही. बोलता येते अनुभव नाही. प्रातिभाषिक सत्य पारमार्थिक सत्तेमध्ये अनुभव आहे बोलता येत नाही. तीन सत्ता सांगितल्या बघा तुम्ही.
व्यवहारिक सत्तेत बोलणं पण आहे आणि अनुभव पण आहे. उदाहरणार्थ बाबा सांगायचे आमचे, हो माझं लग्न झालं, माझं म्हणजे असं कुणाचं तरी, माझं लग्न झालं हे बोलणं पण आहे, अनुभव पण आहे. दोन्ही पण आहे. व्यवहारिक सत्तेत बोलणं आहे, अनुभव आहे. आता दुसरी सत्ता सांगितली प्रातिभाषिक सत्ता. प्रातिभाषिक सत्तेमध्ये बोलणे अनुभव आहे. उदाहरण काय रे, सचिंग, कासवी तूप, गंधर्वनगर, वंद्यापुत्र याच्यात बोलता येईल का? बघा तुम्ही, कासवीचं तूप बोलता येतंय, अनुभव आहे? अनुभव नाहीये. अरे कासवीला दुधाचं नाही तर तूप कुणी येते, फक्त मी पाहिलं कुणाच माहित. वंद्यापुत्र बोलता येतं, वंदेला पुत्र झाला बोलता येतं. अरे वंदेला पुत्र झाला ती वंद्या कशी, आणि पुत्र असेल तर ती वंद्या कशी, आणि वंद्या आहे तर पुत्र असा तिला, असा प्रश्न निर्माण होता. पण म्हणता येतं का नाही, वंद्या पुत्र, काशवीचं तूप, अजून गंधर्वन, सशशृंग. सशशृंग इथं पण बोलता येतं. म्हणजे सशाला आले आले शिंग, माणसाला फुटतील, सशाला नाही यायचे, पण म्हणता येतं का नाही. म्हणून प्रातिभाषिक सत्तेत बोलणं आहे, अनुभव नाही. पारमार्थिक सत्तेमध्ये बोलणं पण आहे आणि अव्यवहारिक बोलणं आहे, अनुभव आहे. चला तिसरी सत्ता आहे पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्तेमध्ये ऐका, पारमार्थिक सत्तेमध्ये बोलणं नाहीये, अनुभव आहे. बोलताच येत नाही ते, परे ही परते बोलणे खुंटले वैखरीने कैसे निसागो. म्हणून पारमार्थिक सत्तेमध्ये संत आणि भगवंत आहे. म्हणून संत आणि भगवंताच्या बाबतीत तर संतांचे उपाय बोलण्यासारखे नाही, अनुभवण्याचा विषय असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणले बोलण्याचा विषय होऊ शकत नाही, म्हणून बोलत नाही. काय सांगू आता, संतांचे उपकार मजर कर जागविती संतांनी निरंतर जगे म्हणे. आता आमचा काय सांग युट्यूबला आहे, ऐकूया तुम्ही का. संतांचे उपकार ऋण हे फेडण्यासारखे, म्हणून देव ऋण, संतांचं ऋण आहे ऋषी ऋण, आणि तिसरं ऋण आहे ऋण घेतो देश ऋण. देश ऋण म्हणजे ज्या देशात आम्ही जन्माला आलो त्या देशाचं पण आमच्यावर ऋण आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभूयाची संपत्ती, हे देश ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी प्रमाण आहेत महाराज. म्हणून देशाचं ऋण आहे आपल्यावरती. आणि तिसरं ऋण आहे ते म्हणजे मातृपितृ ऋण. आणि कृतीजन्य श्राद्ध करून त्यातून उत्तीर्ण व्हायचं असं तुकाराम महाराज म्हटले. मी कृतीजन्य श्राद्ध कर आणि शब्दाच्या जन्य शब्दाच्या द्वारा गयेच्या माध्यमाच्या चरी परली होऊन कृतीजन्य श्राद्ध करून माझ्या अवतारातून फेडत आहे माझे गयावन पिटले पितरांचे ऋण. बुब मारिले हरिहर मने माझे भार उतरिले तुझे माझी झाली गयाजन पिला पिटले पितरांचे ऋण. आता हे त्याला मला दम निघतो का, पण काय करू, नसते आज 15 मिनिटं सोडत म्हणा. आणि हे आल्या आम्हाला मजा येतात. काय म्हटले, काहीच नाही म्हटले काय, मला वाटलं आमचे वडगावकर काही म्हटले का ऐका. त्या शब्दानिमित्ताने आज या ठिकाणी हे जे 5 ज्ञानपारायण करायला सांगितले त्यातला एक यज्ञ माझ्याकडे गेला, तो म्हणजे ऋषी यज्ञ. हा ऋषी यज्ञ समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण विस्तार आलेला आहे. आणि काही न बोलता पूर्ण देण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगेल, कोणीही मुलांना आमच्या बद्दल राहायला जे शिष्य असेल, दादा असेल, कृतीजन्य श्राद्ध, बरं दादा कुठे गेला, इकडे का, कृतीजन्य श्राद्ध संपन्न केलं. वृत्तीजन्य श्राद्ध आपल्याला जीवनभर करायचं. हा वृत्तीजन्य श्राद्ध जीवनभर करायचं. आपल्या वडिलांनी दिलेली आज्ञा, वडिलांनी दिलेल्या आचार विचाराचं पालन करणं याचं नाव आहे वृत्तीजन्य श्राद्ध करणं. वृत्तीजन्य मला वाटतं
असं नाही निमबोध बोलला असं काय तुम्हाला लेट बोलला असं यावं लागेल सवारी कुणीच नाही आलं तरी वृत्तीचे श्राद्ध हे करायचं जिथे असा तिथे ते वृत्तीने श्राद्ध करण्यासाठी देश काल प्रांत याचं काही बंधन राहत नाही तुम्ही जिथे असाल तिथे आपल्याचं स्मरण व्हावं आणि डोळ्यात दोन आशूचे फुले यावे समजून घ्यावं झाले शब्द लो आई म्हणतो तुम्हाला पाहून त्याच बापू म्हणतात आपल्या पुरांचं झालं की दोन डोळे आशूक झाले की समजा हमारे साहेब वृत्तीजन्य श्राद्ध संपन्न झालं ते तुम्ही करू शकता लो आई नाराज लो आ गई पुड़िया लो आ गई पुड़िया ओ नहीं आए ओ नहीं आए म्यूटी जी ने बोला लो आ गई पुड़िया ओ नहीं आए वो आए या न आए उनकी याद आए उसी का नाम है श्राद्ध उसी का नाम है पुण्य स्मरण उसी का नाम है पुण्य तिथि ठहरो विठरो तुलसीदासजी सुद्धा म्हणतात एका ठिकाणी मातु मृत्यू पितु सम मातु मृत्यू काय बात म्हणजे सांगा काय बात आहे बात आहे भात अजून करपला नाही कुठे लागला नाही कुठे डाळ लागला नाही अजून भात आधी करू नका तू समन समाना सुधा होई पिश के हरि जाना मातु मृत्यू मला वाटतं तुळशीदासजी माता उलजी आणि आत्माराम द्वैतांत हा भंग तुकाराम होता त्या ही तुळशीदासजीची चोप आहे कोणी म्हणायला नको नुसतं गाणंच म्हटलं हा प्रमाण म्हणतो आम्ही आपलं एवढंच म्हणतात बाकीचं तर सोडून बाकीचं पण आमचं ऐका ज्ञानोबरायची ओवी दिली तुकोबरायचा अभंग दिला माझ्या तुळशीदासजींची चोपाई दिली माझ्या ज्ञानोबरा सुद्धा वृत्तीजन्य श्राद्ध आपल्या हो सर्वांच्या पाठ असणारी ओवी सकळ तीर्थाची दुरे एक कृतीजन्य श्राद्ध आणि एक वृत्तीजन्य श्राद्ध उपक्रम तिथून केला उपसंहार तिथून हा ते आमचे डॉक्टर महाराज जाधव सांगतात पूर्व उपक्रम आणि उपसंहार या दोन्हीची एक वाक्यता याचं नाव आहे मग कीर्तन वृत्तीजन्य श्राद्ध कृतीजन्य श्राद्ध तुकाराम महाराज या अभंगामध्ये वृत्तीजन्य श्राद्ध करतात ज्ञानोबराय सुद्धा सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पिते तया सेविषी कीर शरीर आपल्या आई वडिलांचं वृत्तीजन्य श्राद्ध करतायत बाप सुद्धा आपल्या आई वडिलांचं असं स्मरण ठेवावं अशी विनंती करून या ठिकाणी नाही विनंती करायचं कारण म्हणजे काही काही येड्या हळदी आपल्या पूर्वजांचे फोटो सुद्धा लावायसाठी घाबरायले आई वडिलाचा सुद्धा फोटो घरात नको म्हणतात म्हणे यांना कुणी सांगितलं काय माहिती ज्यांनी सांगितलं त्याला असं ऊसात नेलं पाहिजे तिकडं म्हणजे त्याला ऊस खाऊ घालायला असं मला म्हणायचं ऊस पण हल्ला पाहिजे धरून फांब कुणी सांगितलं अरे मारवाडी बघा आपल्या पूर्वजांचे फोटो दुकान असू द्या काही असू द्या तिकडे लावतात पण जर पूर्वज प्रसन्न असतील तर मग ते आशीर्वाद देत आहेत हे जर आहे मग पूर्वजांना आपल्या पूर्वजांचे फोटो दुकानात आपले म्हणले घरात लाव की नाही लावायचा झाला तर कोणत्या लावावा इथून सुरू झाला कोणत्या लावावा त्या बापाने जन्म देताना दिशा होती रे पण त्या बिचाऱ्याने भोळ्यापणामध्ये दिला जन्म असं करू नये आपल्या पूर्वजांचं आपण स्मरण ठेवलं पाहिजे मला कोणी म्हणत एक साधू म्हटले आपल्या मठात आल्यावर करे श्रीनिवास मोठे साधू पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली